कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जेव्हा प्रश्न वडील की लेक असा उभा राहिला तेव्हा तू सुवर्णमत्य गाठलास। तुझ्या जागी दुसरी कोणी असती तर आज त्या सुपर्णाला सामोरं जाताना घाबरली असती, तिला कळलं नसतं काय करावं। पण नाही, तू तुझे वडील निर्दोष सुटावेत म्हणून धडपडलीस आणि तुझ्या लेकीवर तुझं जे प्रेम आहे ते पण हलवलंस, मार्ग काढलास। अगं, आज तुझ्या या निर्णयामुळे हे निर्दोष घरी आलेत बघ। तुझं किती कौतुक करू ग। तुझ्यासारखी लेक प्रत्येक आई वडिलांच्या पोटी जन्माला येऊ दे बघ। आणि तू नको काळजी करूस बाळा, आपण मार्ग काढू। आपल्या आनंदीला त्रास होणार नाही याची आपण काळजी घेऊ। आई, हे सगळं मी तुझ्याकडनंच तर शिकलीये। हो का? पण आता आपण आपल्या आनंदीलाही असंच लहानाचं मोठं करायचं। संस्कार तर करूच, पण या जगात वाईटाला तोंड देण्याची ताकदही तिच्यामध्ये आणू। तेवढं बळ आपण तिला देऊ, तशी कणखर बनवू तिला। बरं आई, तू हे सगळं प्लीज बाबांना आता काही सांगू नकोस हा। आत्ताच त्यांना डिस्चार्ज मिळालाय, हे सगळं ऐकल्यावर परत त्यांना खूप त्रास होईल ना, प्लीज। माझी आई जणू ग, किती विचार करशील सगळ्यांचा। नाही सांगणार ह्यांना, नको काळजी करू। बरं, दमली असशील आणि खूप, आता जाऊन झोप जा। हो का? आता माझी लेक जेवल्याशिवाय मला झोप लागणार आहे का? चल जेवायला। बरं, एक काम कर, तू आनंदी जवळ थांब, मी ताट वाढून आणते। खरं तर लक्ष्मीला मनातलं सगळं सांगून टाकायचंय, पण कसं सांगू? हिम्मतच होत नाहीये माझी, धीर होत नाहीये। कुठून आणू ग हिम्मत मी तुला सांगायला? जर तिला कळलं की माझी नोकरी केली आहे, की तिला काय वाटेल, किती खचेल ती। म्हणून आतापर्यंत तिला सांगितलं नाही, पण आता मला असंही होतंय ग, माझ्या मनाची खालमेल होते, खूप घुसमट होते। आणि जर मी ती व्यक्त नाही ना केली तर लक्ष्मीला हे सगळं सांगावंच लागेल मला लक्ष्मीला। अहो, औषध हे लक्ष्मी, नको गया गोळ्या, या अशी कडू कडू गोळ्या खाऊन ना कंटाळ नाही खायच्या मला गोळ्या, नको। लहान मुलांसारखं करताय? तोंडाची सवच गेली ग माझ्या। हो, तर बरं व्हायचं म्हटल्यावर डॉक्टरांनी सांगितलेली औषधं घ्यायला नको का? बरं, तुम्ही हे घ्या, हे घ्या, मी पटकन गुळाचा खडा आणते, म्हणजे तोंडाची चव बदलणार नाही। काय 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 तुम्ही हलू नका, आणा इकडे। हा, काय झालं? काय झालं काय लक्ष्मी? अजून किती धावपळ करणार आहेस तू? इश्श, माझी कुठली धावपळ? हो का? मग गेले 2 दिवस तुझं जे काही चाललंय त्याला काय म्हणतात बरं? अहो, मी काहीच केलं नाही। माझ्याबरोबर मुलं होती ना, सिद्धू, भावना। खरं सांगू, सगळी धडपड धावपळ त्यांनीच केली। सिद्धूमुळे तर जीव वाचला तुमचा, सुखरूप घरी आलात तू। पण लक्ष्मी, जर मुलांच्या मागे तू खंबीरपणे उभी राहिली नसतीस तर त्यांनाही जमलं असतं। माझ्यावरचा आरोप खोटा सिद्ध व्हावा, पण काय काय केलंस का तू? आणि एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या, पण तू अजिबात खचली नाहीस। स्वतःला धीर दिलासच, पण इतरांना सुद्धा धीर दिलास। खरं सांगू, मी जर तुझ्या जागी असतो तर मला हे अजिबात जमलं नसतं। काहीतरी काय? खरंच ग्रेट आहेस तू। लक्ष्मी, गेले काही दिवस
मला खूप हरल्यासारखं वाटतंय ग, खूप खचल्यासारखं वाटतंय. मला हे तुला सांगायचंच होतं. अगं त्या दिवशी म्हणजे जेव्हा ऍक्सिडेंट झाला ना, तर त्या दिवशी मी ऑफिसमधून निघालो तेव्हा हेच सगळे विचार माझ्या मनात चालू होते. आणि त्या नादात मी असं चाललो होतो आणि कळलंच नाही की कधी टेम्पो आला. पण गेल्या 2 दिवसात मला कळलंय, तुझ्यामुळे तू मला शिकवलंयस लक्ष्मी. काहीही झालं ना, कितीही मोठं संकट आलं तरी हरायचं नाही, खचायचं नाही, त्याच्याशी सामना करायचा, त्याच्याशी लढायचं, म्हणजे आपल्याला मार्ग सापडतो. आता बघ ना, माझी नोकरी गेली. हो, काय चाललंय तुमचं? मला पुरे किती दम लागला बघा. अहो आता हॉस्पिटल मधून आला, पुन्हा काही त्रास झाला मग काय करायचं? आणि माझं कसलं कौतुक करताय? गेली 40 वर्ष या घरासाठी, या घरातल्या माणसांसाठी तुम्ही जे कष्ट घेताय त्याचं काय? गेली 40 वर्ष ठरलेल्या तारखेला माझ्या हातात पगार देत, कधी हिशोब विचारला नाही तो, कधी वाद नाही, कधी भांडण नाही. सतत माझा मान या घरात कसा राहील याची काळजी घेतली, सतत माझ्या पाठीशी उभे राहिला. आणि मी काय केलं? गेली 40 वर्ष निगुतीने फक्त तुमचा जेवणाचा डबा तेवढा तुमच्या हातात दिला. आता 2 वर्षांनी रिटायर होणार आहात तुम्ही, तरी सुद्धा अजूनही रोज नव्या जोमाने काम करतात. माझी छोटी मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठीच ही सगळी धडपड आहे तुमची. माझं कसलं कौतुक करताय? कौतुक तर तुमचं व्हायला हवं. बघ, औषध घ्यायचं राहिलं ना, घ्या बघू. चला औषध घ्या, सावकाश. हो, तुमच्या या संसारात मी खरंच खूप सुखी आहे. नाही लक्ष्मी, नाही. अगं तू समजतेस तसं काही नाहीये. नोकरी गेली आहे माझी लक्ष्मी, पण हे सगळं कसं सांगतो, नाही धीर होते. हो, ते प्रेम फक्त वाढताना अनुभवते. अहो, काय झालं? डोळ्यात पाणी का आलंय? हे काही गेलं असेल ग डोळ्यात. काय नाही, काय नाही. अहो, तुमच्या डोळ्यात अश्रू नाही पाहिजे मला, कायम तुमच्या डोळ्यात आनंद पाहिजे. फक्त आनंद. आपण आहोत ना एकमेकांसाठी, कशाची काळजी करू नका. अहो राहू द्या, काय करताय तुम्ही? सावकाश. सागरास मिळत्या नदी सारखी तुझ्यात विरघळले, तुझ्या सवे मी संसाराच्या स्वप्नी पाघळले. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.